हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आत्ता ना संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही आलो आहे भाजीच्या शोधात. तर जसं की आता तुम्हाला माहितीच असेल की भारंगीला ह्या दिवसांमध्ये फुलं येतात. तर आपण आज भारंगीच्या फुलांची भाजी करणार आहोत. आज म्हणजे उद्या वगैरे करू, पण आज आपण रानात आलेलो आहोत भारंगीची फुलं जमा करायला. बघूया कुठे दिसतात का. आणि आता बऱ्यापैकी भाजी ना जून झालेली आहे, त्याच्यामुळे खूप अशी पानं वगैरे नाही मिळणार, पण जी वरची फुलं येतात ती आपण काढणार आहोत. बघूया किती मिळतात, काय मिळतात. तर बरेच दिवस झाले, त्याच्यामुळे सीझन भाजीचा जो काय आहे ना तो आता संपत चाललेला आहे. तर बघूया जेवढी मिळतील तेवढे आपण काढणार आहोत. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, 3 सबस्क्रायबर आपल्याला हवे आहेत 7K ला. तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण जाऊया, बघूया कुठे कुठे मिळतात वगैरे काय. तर क्लायमेट बघा एकदम छान आहे, पाऊस वगैरे एवढा नाही आहे पण बऱ्यापैकी आहे. तर चला जाऊया आपण. तर आता ना आम्ही जातो आहे, दुसरा रूट घेतलेला आहे आम्ही. आणि ही बघा इथे दिसतात फुलं, ही बघा, बघूया येतात का. ही बघा इथे आहेत थोडी, 1 2 3 दिसत आहेत तुरे. बघूया वाकून येतात काय. हां येत आहेत, ही बघा. काढी बाबू इकडून, चांगली आहेत मस्तपैकी फुलं. आणि आता ना पानं वगैरे काढू नाही शकत, अशी नाही तोडायची बाबू, तिथे लगेच वरती तुटतात व पटकन. हे बघ कलर पण छान दिसतोय. तर आता आपण बघूया जेवढी मिळतील तेवढी. तर आपण तिकडून इकडे आलो आहे कारण की तिकडे काहीच नव्हतं दिसत त्याच्यामुळे. तर आता आपण इथे हे काढतोय. अजून एक इकडे वरती आहे बघा, काटेत. हां खेच जोरात, नाही तुटत आहे, राहू दे, ते वेलीवर आहेत ना. तर असे 2 तुरे आपल्याला भेटलेले आहेत. आणि आता बघू इकडे वगैरे कुठे मिळतात की नाही ते. तर थोडं पावसाचं क्लायमेट झालं आहे बघा, काळोख झालं आहे फुल. तर आता आम्ही जातो आहे, बघूया किती मिळतात, काय मिळतात. तर बाकी आता ह्या सीझनला भाजी अशी रानातली बऱ्यापैकी संपलेली आहे, खूप अशी नाही आहे. तर आपण आता इकडून जाणार आहोत, इकडे मिळते काय बघूया. तर चला जाऊया. तर ह्या बघा सोनावळ्या, जसं की मी तुम्हाला काल नाही परवाच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं. ह्या बघा पूर्ण रानाला सोनावळ्या आहेत त्या बघा, जो दिसायला पण खूप छान दिसत आहे. ह्या बघा किती आहेत, हे बघा. सो ना हे बघायला एवढं छान वाटतं नाही बघा, सगळीकडे आहेत. म्हणजे हा जो पूर्ण ह्या काजू आहेत ना, ह्या काजूंमध्ये सगळीकडे ह्या सोनावळ्या सगळीकडे आहेत. आणि आता इथे काय नाही आहेत कारण की गुरं वगैरे चरतात त्याच्यामुळे. तर हा सीन बघण्यासारखा असते बघा, पूर्ण शेत आहे, शेतांमध्ये काजू आहेत आणि ते छानपैकी मस्तपैकी माझ्या पाठीमागे तुम्हाला बघायला मिळतील. खूप छान वाटते आणि कलरफुल एवढी फुलं दिसतात ना मस्तपैकी. तर चला आपण भाजीला बघूया ह्या साईडला वगैरे कुठे मिळते काय. ही बघा इथे पण आहेत थोडी, पण ती वर आहेत. पण खाली एक तुरा आहे तो काढूया. हे बघा पटकन तुटतात. आणि आता ही जी पानं आहेत ना ही सगळी आता जून झाली आहेत, कारण की याचा जर कलर बघितला तर खूप डार्क आहे. आणि जेव्हा पालवी नुकती सुटते कोवळी पानं असतात ना ते एकदम अशी फिकट असतात, पण आता ही डार्क झालीत म्हणजेच काय, तर ही आता एकदम जून झालीत पानं. आणि आता हिची भाजी नाही करू शकत, नाही तर ना एकदम हे लागणार भाजी. आता ही वरची जी पानं आहेत ती थोडी कोवळी आहेत, पण खालची जर बघाल ना ते आता जून झालेली आहेत, तर कडू कडू भाजी होणार. तर आपल्याला एक इथे मिळालेलं आहे. तर जाऊया पुढे. तर आपण काजूच्या बागेत आलो आहेत, तुम्ही बघितले असाल इकडचे व्हिडिओज वगैरे. तर तिथे पण दिसत आहेत, बघूया काढूया. तर हे बघा आता खूप म्हणजे खूप आतमध्ये गवत वगैरे झालं आहे. उन्हाळा वगैरे चालू झाल्यानंतर मग ना बाग वगैरे साफ करतो आपण, त्याच्या आधी वगैरे काय करत नाही. तर तिथे दिसत आहेत, बघूया आले तर हाताने. हे बघा इथे वरती आहेत, पण चढायला काही रस्ताच नाही आहे, त्याच्यामुळे बघूया ह्या साईडला वगैरे मिळतील. हो बारीक बारीक आलाय पाऊस. आपण एवढे ते पाण्यातले काय ते. हे बघा इथे एक भेटलंय. थोडा ना बारीक बारीक पाऊस पण यायला सुरुवात झालेला आहे. तर इथे एक तुरा आहे चांगला मोठा. बघा ही फुलं नुकतीच आलेली आहेत आज, त्याच्यामुळे ही गळत नाहीत. आता काढताना ना 1 2 दिवसाची जरी फुलं असतात ना ती पटकन पडतात, तर ही अजिबात पडत नाहीत, त्याच्यामुळे ही ना एकदम चांगली आहेत. तर बघूया अजून इकडे.
तर हे बघा असं आम्ही ना आता सगळीकडे शोधत शोधत काढतो आहे, कारण की फुलांचा पण सीझन आता ना संपत आलेला आहे त्याच्यामुळे. तर कुठे कुठे आहेत ते आपण आता काढतो आहे. हे बघा आता ना ही जी खालची जी दांडी आहे ना ती एकदम जून असते, त्याच्यामुळे पटकन तुटतात. हे बघा, बघूया ह्या साईडला वगैरे. बघा फुल जंगल आहे, पण इकडे नाही आहे. त्या साईडला बघूया. फुलं आहेत ना गळून गेले ते बघा. हे अशी तुरे राहिली आहेत ना, हे सगळे गळून गेले, त्याच्यामुळे जास्ती आता काही राहिलेले नाहीत. कुठे कुठे फुलं आहेत बघूया. हे बघा वरती पण येते, काय हात पोचणार नाही आपला. पण मोठा जो सीझन होता ना फुलांचा तो गळून गेले, म्हणजे झालेला आहे, त्यांचं सीझन संपलेलं आहे बघा. आणि आत्ता फळं यायला सुरुवात झालेली आहे त्यांची, त्याच्यामुळे आपल्याला बघा किती भेटते दाखवते तुम्हाला. हे बघा एवढी एवढी भेटलेली आहेत फुलं आपल्याला. बघूया आता घरी जाईपर्यंत जेवढी मिळतील तेवढी आपण काढू. तर एवढी एवढी तरी मिळालेली आहेत. तर ही बघा इथे कुठे कुठं दिसत आहेत ते पण काढूया. मस्त अशी बघा फुलं. धर. त्या साईडला एक आहे. गवत बघा केवढं वाढलं आहे. अजून ह्याच्यापेक्षा पण मोठं गवत होतं, तर गवत पण खूप वाढलं आहे. हे बघा केवढं आहे गवत. एक तिथे दिसत आहेत. हे बघा सगळी गळून गेली आहेत फुलं. हे बघा काय काय तुरे पण आता, म्हणजे जी उशिरा भाजी लागली आहे ना त्याचे तुरे पण आता यायला सुरुवात होत आहेत, पण ते खूप लहान आहेत अजून. तर हे बघा हे आम्ही एवढी भाजी काढलेली आहे. तर आता काय काय फुलं गळून गेलेली आहेत, पण ही जी कळे वगैरे असतात ना ह्या कळ्या वगैरे ते यांची पण भाजी करतात. तर आपल्याला एवढे भेटलेले आहेत. तर बघूया. भाजीचा पण व्हिडिओ लवकरच येईल, मी तुम्हाला दाखवेन कशा पद्धतीने भाजी करतात ती. तर हे बघा एवढे एवढे तरी आपल्याला मिळालेले आहेत. आणि काय काय जे तुरे आहेत ना ते आहेत रानामध्ये, पण ना ते खूप आतमध्ये आहेत. आणि आता एवढं जंगल वाढलं आहे ना, तर त्याच्यामुळे एवढं आपण आत पण काही जात नाही. त्याच्यामुळे ही बाहेर बाहेर आपल्याला जेवढी भेटलेली होती ना तेवढी तुम्हाला मी दाखवते. बघा फुलं. हे बघा, पण जो मोठा बहर असतो भाजीचा ना तो आता कमी झालेला आहे. आणि आता हे बघा एवढी एवढी तरी भेटले. आता ही साफ करून पण कमी होते. आणि हे जे कळे असतात ना ते पण आपण घेतो. आणि जी फळं असतात हिरवी, ही काही फळं आपण घेत नाही भाजीला, पण बाकी सगळे घेतो. आणि आता आतमध्ये थोडी फुलं वगैरे पडलेली असतील. ही बघा फुलं वगैरे आहेत आतमध्ये अजून पडलेली. तर एवढी आपल्याला भेटली आहेत. सो ह्याची भाजी कशी करतात ना याचा पण व्हिडिओ लवकरच येईल. तर आता आपण निघतो आहे. बऱ्यापैकी 5 वगैरे वाजलेले आहेत. आणि समोर बघा म्हणजे सगळीकडे पण आहे. त्या साईडला पण तुरे आहेत, पण ते खूप जंगलात आहेत, त्यावर आपण केवढं जाणार नाही आहोत. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, मी तुम्हाला एक बोलली होती की मी तुम्हाला पेवग्याची फुलं दाखवते. तर चला आपल्याला जातानाच मी बघितले ते पण दाखवते तुम्हाला. तर आता आपण ही भाजी ती सगळी भरणार आहोत आणि मग घरी जाणार आहोत आपण. तर अशी आम्हाला थोडीफार भाजी भेटलेली आहे. तर चला आता जाऊया आपण घरी. तर ही बघा ही आहेत पेवग्याची फुलं. तर अशी व्हाईट आणि कुठे गेलेलो आपण असतात आणि खूप नाजूक असतात ही फुलं. भाजी आकाराने थोडी मोठी असतात आणि आता पेवग्याची झाडं पण मोठी झालेली आहेत. तर ही शोपीस म्हणून पण घरासमोर लावली ह्याची जातात. फुलं म्हणजे शोचीची झाडं वगैरे असतात ना ती. तर तशीच ही बघायला मिळतील तुम्हाला. तर आता म्हणजे रानामध्ये आता सगळीकडे ना ही फुलं यायला लागलीत आणि कळ्या पण बघा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशी सगळीकडे आहेत, म्हणजे या साईडला तर बघितलेत ना सगळीकडे आलेले आहेत, काही येऊन गेल्यात. आणि बघा भाजी पण इकडे आहे. तर अशी सगळीकडे पेवग्याची फुलं आहेत. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. आणि नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.